राजश्री शाहू महाराज व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर नांदेड येथील उपमुख्याध्यापक डॉक्टर पांडुरंग माधवराव एम्मलवाड यांचा सेवा गौरव सेवाकृती समारंभ सोहळा उत्साहात संपन्न। आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी 38 वर्ष सेवा देऊन हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक गुरुवर्य आदरणीय डॉक्टर पांडुरंग माधवराव एम्मलवाड सर यांचा सेवा गौरव व सेवाकृती सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य बालाजी हंगरगे हे होते, तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव सावंत, मोहनराव पाटील सुगावकर, आनंदराव लाटकर, चंद्रशेखर सोनवणे, नामदेवराव अंभोरे, एम.यू. देशमुख, प्राचार्य गोपाळराव कदम, पी.डी. जाधव, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बनसोडे देवदास फुल्लारी, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव नाईकवाडे सर आदी मान्यवर उपस्थित होते। या भव्य दिव्य सेवा गौरव व सेवाकृती सोहळ्याचे आयोजन मराठवाडा शिक्षण संस्था नांदेड संचलित सर्व सदस्य, संचालक मंडळ व शिक्षक कर्मचारी यांनी केले। या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पांडुरंग एम्मलवाड सरांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या सोहळ्यात संस्थेच्या वतीने डॉक्टर एम्मलवाड सरांच्या विविध पत्नी सौभाग्यवती महानंदा पांडुरंग एम्मलवाड, ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर संदेश एम्मलवाड, सूनबाई डॉक्टर स्वाती संदेश एम्मलवाड व कनिष्ठ चिरंजीव इंजिनियर महेश एम्मलवाड यांचाही सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर एम्मलवाड सरांच्या जीवनकार्याचा आढावा देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। शिक्षक व विद्यार्थ्यांनी सरांबद्दल मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी यथोचितसह भोजनाचा स्वाद घेण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर एम्मलवाड सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। पहा सविस्तर वर्ग। आज 31 जानेवारी 2024 रोजी मी राजश्री शाहू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड वसंतनगर नांदेड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून 1985 ला रुजू झालो। ते 38 वर्ष 6 महिने 3 दिवस एवढी प्रदीर्घ सेवा या विद्यालयामध्ये मी केली। विद्यार्थ्यांचं मला आतोनात या ठिकाणी प्रेम मिळालं। मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय फाउंडर मेंबर जे आहेत आमचे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी या शाळेचं रोपटं लावलं आणि एक प्राथमिक शाळेपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंत या शाळेची प्रगती झाली, उन्नती झाली। मी प्राथमिक शिक्षकापासून माध्यमिक शिक्षक, पर्यवेक्षक, ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक ते उपमुख्याध्यापक असा माझा 38 वर्ष 6 महिने 3 दिवसाचा प्रवास अतिशय आनंदामध्ये आणि सुखाने घालवला। मला विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं, तेवढंच मला या मराठवाडा शिक्षण संस्थेच्या संचालकाचंही प्रेम मिळालं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे। मी तुमचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा दिल्या। आजच्या या कार्यक्रमासाठी जवळपास 250 ते 300 माझ्यावरती प्रेम करणारे शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी, माझा लाडका विद्यार्थी या ठिकाणी व्यंकटेश इंगोले या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी सर्वांनीच मला प्रेम दिलं, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमचेही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मला प्रसिद्धी दिला त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो। थांबतो। जय हिंद। शिक्षण संस्थेमध्ये एक आदर्श शिक्षक या पदवीला पात्र आहेत। विद्यार्थी क्रिय शिक्षक आणि आज शिक्षणाची वातावरण लागलेली आहे। विद्यार्थ्यावर प्रेम कमी असल्यामुळं मला असं वाटते की शिक्षणामध्ये आपण कमी पडायला हवं आणि असे शिक्षक जर भेटले सगळ्या शाळांना विद्यार्थ्यांना भाग्य लागेल आणि शिक्षण क्षेत्राची बरोबर आलेली आहे ती दीर्घ राहणार नाही। आणि याबरोबर आज शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा जो मराठी शाळाकडे जो गुणवत्ता आहे, इंग्लिश शाळेपेक्षा मराठी शाळेमध्ये जास्त मुलं आपले चांगलं शिकतील असं मला वाटतं आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांनी पालकांनी
एवढंच्या प्रसंगी सांगू इच्छितो. परत एम शिक्षक या महाराष्ट्राला लाभो विनंती करतो आणि थांबतो. विश्वविद्यालयाचे मुख्याध्यापक यमराजकर आज निर्वयानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी जवळपास 38 वर्ष या विद्यालयासाठी सेवा दिलेली आहे. ते अतिशय उपक्रमशील व्यक्तिमत्व होतं आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची पूर्ण कारकीर्द पार पाडलेली आहे. ते सतत हसतमुख असायचे, सर्व कामामध्ये व्यस्त असायचे आणि कोणतीही जबाबदारी दिल्यानंतर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पुढाकार घेऊन ते पार पाडायचे. त्यासाठी आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य त्यांचं आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही पाहिलं की असा शिक्षक दुर्मिळ आहे. अशा शिक्षकांमुळं संस्थेचं नाव उज्ज्वल होऊ शकतं आणि म्हणून सरनं जे 38 वर्ष 6 महिने या संस्थेमध्ये सेवा केली ते अप्रतिम सेवा आहे. त्यांनी जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं, त्यांनी गुणवत्ता जे केला विद्यार्थ्यांमध्ये दिली ती फार अप्रतिम आहे. अनेक शिक्षकांनी ती शाळा पाहावं, इतरचं मार्गदर्शन घ्यावं अशी परिस्थिती ह्या राजश्री शाळेमध्ये मिळू शकते. आणि मी माझे स्वतःचा माझी संस्था आहे. मी नेहमी आमच्या शिक्षकाला सांगत होतो की तुम्हाला काय पाहायचं असेल तर विद्यार्थ्याला घेऊन जा आणि राजश्री शाळेमध्ये काय चाललं आहे, तिथंची परिस्थिती काय, ती गुणवत्ता काय आहे, तिथंचे शिक्षक काम कसे करतात ते पहा असं मी सांगत होतो. अशी हे गुणवत्तापूर्वक हे शिक्षक या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळं आमच्या मराठवाडा शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल झालं आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुखकर आणि दीर्घायुष्य जावं असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी थांबतो. जय म्हणजे आज निवृत्त होत आहेत. 38 वर्षाची प्रदीर्घ सेवा संपवली आणि 38 वर्षाच्या काळामध्ये एका प्राथमिक शिक्षकापासून ते उपमुख्याध्यापकपर्यंत गेले, PhD झाले. आता माझे सहकारी गोपाळराव पाटील सांगितलं यमलवाडांचं जीवन जर संस्थेनं जर मला असं वाटतं की संस्थेने त्याला ते लिहावं. एका दारिद्र्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस एवढ्या पदापर्यंत जाऊ शकतो केवळ आपल्या कष्टानं, मेहनतीनं आणि प्रेमळ वागण्यामुळे. हे एक आदर्श उदाहरण आहे. समाजामध्ये बोलणारे खूप आहेत पण बोललं तसं वागणारे नाही आहे. आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही उक्ती यमलवाडला लागू पडते. यमलवाड एक चालतं बोलतं विद्यापीठ असल्यासारखं हास्य विद्यापीठ, आनंदी जीवन कसं जगावं ते यमलवाडकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला होतं. मनुष्याच्या जीवनामध्ये शाब्दिक खेळ खेळण्यापेक्षा स्वतः कृतीनं मोठं होतं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बोलणारे लोक कमी नाही आहे. आमच्यापेक्षा शाहीर चांगलं बोलू शकतो पण शाहिराच्या शब्दातून काही निर्माण होत नाही. पण थोर पुरुष ज्याने बोललं तसं जे वागले, उदाहरणार्थ शिवाजी महाराज, हर हर महादेव हा शब्द त्यांचा मंत्र झाला. मावळ्यांनी त्याचं मरणाचं भय जिंकलं. भारत छोडो महात्मा गांधीचे 2 शब्द मंत्र झाले. हजारो देश नागरिक इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. तसं तुम्ही बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व आहे आणि बोलण्यापेक्षा कृतीला असं महत्त्व आहे. जर तुमच्या उक्ती आणि कृतीमध्ये जर फरक असेल, उक्तीच्या मागे जर कृती नसेल तर बँकेत बॅलन्स नसताना दिलेल्या चेकसारखी त्या शब्दाची अवस्था असते. त्याचं उदाहरण एक छोटंसं सांगतोय. एक प्राध्यापक आई या विषयावर खूप चांगलं भाषण देतो. लोक रडायचे त्यांचं भाषण ऐकून. 5-6 मुलं कोपऱ्यात बसले हसत होते. एका माझ्यासारख्या व्यक्तीने त्यांना विचारलं काय झालं रे हसायला, लोक सगळे रडायला लागले तर तुम्ही का हसताय? तर ते मुलं म्हणायला लागले काही नाही सहज हसलो. सहज नाही म्हणजे खरंच का हसलं? तर म्हणजे ते आम्ही त्या गुरुजीच्या घराजवळच राहतो. मग काय झालं घराजवळ राहतं तर रोज आईला भांडते पण आईला मारलं एका दिवशी म्हणत आहे
आणि इथं आईच्या आईवर व्याख्यान द्यायला लागले, म्हणजे अशा व्यक्तीचा समाजामध्ये कुठलाच प्रभाव पडत नाही. आणि म्हणून यमलवाड सरांनी जे इथे या विद्यालयामध्ये जे काही स्वतःची ओळख निर्माण करून दिली, सगळ्या शिक्षकांच्या हृदयामध्ये, मुख्याध्यापकाच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली, नव्हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण केली, हे वैशिष्ट्य आहे. अशा काळामध्ये असे शिक्षक मिळणं दुर्मिळ झालेलं आहे आणि म्हणून अशा शिक्षकांचा गौरव व्हावा आणि त्यांना चांगले दिवस यावेत, आरोग्य त्यांचं निश्चित चांगलं लाभेल. पण त्यांच्या आयुष्यामध्ये आता खूप तरुण वयामध्येच जवळपास ते रिटायर झाल्यासारखे वाटत आहेत. म्हणून त्यांनी एक मोहीम उघडावी, एक चांगली संस्था निर्माण करून त्या शिक्षक कसा असावा याविषयी जरी ते सांगितलं तरी खूप काही समाजामध्ये उपयोगाचं होईल असं मला वाटते. त्या प्रसंगानं अनेकांनी आपल्या शुभभावना त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली, आभार त्यांना शुभेच्छा दिल्या. मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट बोला. जे काही मी आहे त्यांच्यामुळेच आहे आणि जे काही मी असणार आहे माझ्या वडिलांमुळेच असणार आहे. त्यांचाच वारसा मी समोर नेणार आहे. त्यांची जी शिकवण आहे प्रत्येक गोष्टीला न भिण्याची आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती स्पष्टपणे बोलण्याची, तोच जो वारसा आहे त्यांनी त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाला आहे, त्यांच्याकडून मलाच मिळणार आहे आणि मी माझ्या समोरच्या पिढीला तेच वारसा देणार आहे. यानंतर डॉक्टर साहेब आहेत मोठे बोलतात, त्याची प्रतिक्रिया. आज माझे वडील माननीय डॉक्टर पांडुरंग माधवराव यमलवाड यांचा आणि निवृत्ती कार्यक्रम राजर्षी शाहू महाविद्यालय आणि मराठवाडा शिक्षण संस्था चे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे हा सोहळा पार पाडला. त्याबद्दल मनपूर्वक सर्वांचे आभार आणि सर्व आपले जिल्ह्यातले प्रतिनिधी, पत्रकार, मीडिया पत्रकार यांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यांनीसुद्धा वेळोवेळी आपल्याला मदत केलेली आहे आणि आजच्या या सोहळ्याला प्रोग्राम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचं पण आभार. वहिनी बोलता दोन शाळेने चांगला कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल त्यांचे ऋण मी व्यक्त करते आणि छानपैकी कार्यक्रम केला. खूप आनंद वाटला. मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला आणि आम्ही त्या आशीर्वादाला पण करू आणि त्यांच्या आशीर्वादाला आम्ही जागृत राहू. पूर्ण कार्यक्रमात सरांनी तुमच्या आभारामध्ये रहस्य काय मिळालं? नाही, छान वाटलं. मला जेव्हा शेवटी तरी आपल्याला मान मिळाला छानपैकी, तेही व्यासपीठावर एवढ्या मोठ्या, छान वाटलं. आणि सरांनाही चांगलं आयुष्य लाभो, चांगलं त्यांचं इथून आयुष्य असंच हसत खेळत जाऊ ही मी ईश्वरच्या प्रार्थना करते. रिटायर्ड झाले, काय सल्ला दिला सरला? सल्ला काही देणार नाही, पण मला जेवढा वेळ पाहिजे तो वेळ आता मी मागणार त्यांना. प्रथमतः मी डॉक्टर पांडुरंग माधवराव यमलवाड युवराज्य चॅनलचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी या सेवानिवृत्ती आणि सेवागौरव पुरस्कारासाठी या कार्यक्रमासाठी आवर्जून तुम्ही उपस्थित झालात आणि छानपैकी मीडियामध्ये प्रसिद्धी देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. म्हणून मी तुमचे मनस्वी आभार मानतो. मराठवाडा शिक्षण संस्था संचलित राजर्षी शाहू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, त्याचबरोबर राजर्षी शाहू बालक मंदिर, ज्युनियर कॉलेज यातील सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केला. म्हणून माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. माझ्या सर्व संचालक मंडळाचे या ठिकाणी मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल आणि हा माझ्या आयुष्यामध्ये आपण जो एक प्रेरणादायी उत्साहाचं वातावरण निर्माण केल्याबद्दल मी सर्वांचे आपल्या चॅनलचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.